तरी तपासून बघूया ना. आम्ही तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे आमचा कुठल्याही औद्योगिकीकरणाला वगैरे विरोध नाही, पण कुणाच्या किमतीवर जे हे आम्ही पूर्वी 25 वर्षांपासून विचारत आलो, तुम्ही म्हणालाच आहात, पण इथे सुद्धा तो निकष लावणार की नाही आणि लोकांना तिथला संपवून टाकत आणि जो विकास तिथे येतो आहे तो कुणा तुम्ही मगाशी म्हटलात त्याप्रमाणे तो अक्षरशः मुठभरांचा विकास आहे. कोण लवासात येणार आहे आणि कुठल्या तऱ्हेचा रोजगार तिथे निर्माण होणार आहे, कुणासाठी शिक्षण संस्था चालणार आहेत आणि मग त्या शिक्षण संस्था होत्या तर त्याच्यासाठी बिचाऱ्या मोशी नदीचंच खोरं त्यांना का सापडलं, कुठेही या शिक्षण संस्था काढता आल्या असत्या ना. तर त्याच्यासाठी संबंध पर्यावरण नष्ट करून हे जे सगळं चाललेलं आहे त्याला आमचा विरोध आहे आणि म्हणून लोकांच्या सोबत पर्यावरणाचेही प्रश्न गंभीर होत आहेत असं आमचं म्हणणं आहे. अगदी बरोबर आहे. मी ब्रेक नंतर पुन्हा ही चर्चा पुढे चालू ठेवतो आणि तुम्ही जो मूलभूत मुद्दा उपस्थित केलाय जो अनंत दीक्षितांनी सुद्धा केला की मुठभरांसाठी ही लवासा सिटी आहे का, श्रीमंतांसाठी ही लवासा सिटी आहे का आणि श्रीमंतांच्या फायद्यासाठी खासगी प्रवर्तकाच्या फायद्यासाठी हे सगळे उद्योग चालले आहेत का, निळू दामले याला उत्तर देतील. तुम्ही द्या, कारण विकासाचा मूलभूत मुद्दाच आहे इथे आणि दरवेळेला पर्यावरणवादी आंदोलन करतात, हे वाद निर्माण होतात. नर्मदेच्या वेळेला झाले, इतर प्रकल्पाच्या वेळेला झाले. म्हणजे विकास म्हणजे शेवटी काय आपण ठरवणार आहोत याची चर्चा करायची वेळ झाली आहे. शेवटच्या सेगमेंटमध्ये थोड्या वेळात आपण त्याला सुरुवात करून देऊया आणि पुढे कधीतरी ती करूया. घेऊया एक ब्रेक. ब्रेक पूर्वी आपला प्रश्न पहा, लवासा प्रकल्प हा सरकारी नियमांचं उल्लंघन करणारा आहे का? आता 67% लोक म्हणतात होय उल्लंघन करणारा आहे, हे तपासायला पाहिजे. लवासा विषयीची आपली चर्चा रंगलेली आहे आणि अत्यंत महत्वाचा विषय हा. लवासा प्रकल्पाचा एनरॉन होऊ नये असं वाटत असेल तर ही सविस्तर चर्चा होणं गरजेचं आहे, म्हणून ही पहिली चर्चा आहे. मी पुन्हा एकदा जातोय सुनीती सुरे यांच्याकडे. सुनीती, मला एक तुमचा मुद्दा महत्वाचा वाटतो की जे कोणी गावकरी आहेत या सगळ्या प्रकल्पातले त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे. या संपूर्ण प्रकल्पामध्ये एकूण किती गावकरी आहेत जे विस्थापित होणार आहेत आणि किती जणांचं पुनर्वसन झालंय, किती जणांचं बाकी आहे, काही आकडेवारी आहे का तुमच्याकडे? काय आहे, पुनर्वसन हा खरं म्हणजे मुद्दा नाही आहे. मुद्दा आहे तो लोकांना तिथे राहायचं आहे की जायचं आहे हा आहे. आतापर्यंत पब्लिक पर्पजसाठी, सार्वजनिक हितासाठी लोकांनी नेहमीच त्याग केलेला आहे. वरसगाव धरणाच्या वेळी सुद्धा तो त्याग केलेला आहे. म्हणजे वरसगावच्या धरणाच्या वेळी खरं म्हणजे जे पहिले विस्थापित झाले त्या लोकांच्या पुनर्वसन थोपटे साहेबांनी आपल्याला सांगितलंच. आमचे ज्ञानेश्वर शेडगे आपल्याला सांगू शकतील की त्यांचं जे काय तथाकथित पुनर्वसन दौंड तालुक्यामध्ये झालं तिथे ना पाणी गेलं, ज्याचं आश्वासन मिळालं होतं ते पाणी तर गेलं नाहीच, पण जमिनीचा पण जो तुकडा मिळाला त्याच्यावरही निर्वाह करता येत नाही. अशा तऱ्हेचं तथाकथित पुनर्वसन हे आपल्या धरण प्रकल्पांमध्ये होत असतं. आणि आता इथे तर लोकांच्या जमिनी आम्ही घेऊन टाकू, म्हणजे मला हा माज कुठे येतो ते कळत नाही की 25,000 एकरांसारख्या 21 गावांना संपवणारा असा प्रकल्प जाहीर होऊन जातो. काहीही प्रक्रिया नाही. सुनीती, इथे मला तुम्हाला विचारायचं, तुमचा प्रकल्पाला विरोध आहे की तुम्हाला पुनर्वसन हवं आहे? तुमचं म्हणणं काय? तुम्हाला प्रकल्पच नको आहे अशी तुमची भूमिका आहे का? आमचा प्रकल्पालाच विरोध आहे आणि त्याची ही अनेक कारणं आहेत. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे विस्थापन हा त्याचा सामाजिक प्रश्न सगळ्यात महत्वाचं अंग आहे. हे जरी खरं असलं तरी मी वारंवार सांगते त्याप्रमाणे कुठल्याही नदी खोऱ्याची अशी छेडछाड, म्हणजे तिथे दासवा आपण जर पाहिलं त्या नदीच्या काठानी, जलाशयाच्या काठानी ज्या पद्धतीने मोठ्या मोठ्या बिल्डिंगी बांधल्या गेलेल्या आहेत त्या सगळ्याचं ड्रेनेज कुठे जाणार आणि ते जर अखेरीस म्हणजे अगदी कुठलीही ट्रीटमेंट, आपल्याला माहितीये पुण्यात सुद्धा 65% सुवेज हे सगळं तसंच नदीमध्ये वाहिलं जात असतं. ही सगळीकडची परिस्थिती आहे. मग पुण्याचं घाण पाणी जसं पुढचे लोक पितात तसंच लवासा मधल्या लोकांचं मैला पाणी हे शेवटी पुणेकरांच्या पर्यंत जाणार आहे. हे आपल्याला कदाचित अतिरेकी वाटेल, पण मग आपण तपासून बघूया. आणि अशा पद्धतीचं ते शहर जिथे ते म्हणतात त्याप्रमाणे 2 लाख लोक आणि 21 लाख लोक तिथे येणार इत्यादी इत्यादी, एवढं मोठं शहर जर तिथे राहणार वसणार असेल तर तिथल्या पर्यावरणाची काय स्थिती होईल याचा आपण विचार करू शकतो. पण माझ्या तर मते असं आहे की निळू दामले म्हणतात त्याप्रमाणे उद्या जर शेतकऱ्यांनी आणि तिथल्या लोकांनी पैसा मिळतो म्हणून कुठे जायचं ठरवलं जरी तरी सुद्धा ही खरं म्हणजे पुणेकर आणि सगळ्या नागरिकांची मोठी जबाबदारी आहे की अशा तऱ्हेचं खोरं
श्रीमंतांच्या ऐशोरामासाठी नष्ट उद्ध्वस्त होऊ द्यायचं की नाही, पुण्याचं पाणी पळवू द्यायचं की नाही, आणि त्याला ज्याला ते म्हणजे तुमचं असं म्हणणं हे फक्त शेतकऱ्यांवर अवलंबून ठेवता कामा नये. सुनीती सुरे, मला इथे प्रश्न विचारायचा आहे, जो तिथे राहणारा शेतकरी आहे त्याचा आकडा किती आहे तुम्ही सांगितला नाहीत मला. विस्थापित होणार आहे, तो विस्थापित होणारा माणूस पैसे घेऊन जायला तयार असेल किंवा पुनर्वसनासाठी तयार असेल तरी सुद्धा पुणेकरांनी विचार केला पाहिजे. निळू दामले, तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे याचं. किती लोक विस्थापित होत आहेत, त्यांनी उत्तर दिलं नाही, कदाचित त्यांना हा आकडा माहिती नसेल, तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे. बघा, मी उत्तर देतो पण मी लवासाच्या वतीने वगैरे देत नाही. बरं, मी सुद्धा दीक्षित म्हणतात तसं मी सामान्य माणूस आहे. फरक एवढाच आहे की मी बाजू बिजू न घेता ते जसं म्हणतात मीडियाच्या बाजूने मी दोन्ही बाजू बघतोय. पण तुम्हाला हा प्रकल्प विधायक वाटतोय? नाही, प्रकल्प होणार. मी प्रकल्प रद्द होऊ शकत नाही. आता पुण्याच्या इतिहासाचा अभ्यास करताना पुण्यामधले जे आज टिळक रोड रस्ता आहे, हा टिळक रोड रस्ता नची केळकर ज्यावेळी मेयर होते त्यावेळी उभा केला, आणि हा रस्ता ज्यावेळी उभा राहिला त्यावेळी लोकांनी विरोध केला. काय जरूर एवढ्या रस्त्याची, बागांमधून रस्ता गेला, आज पुणे त्याच्यावर उभा आहे. मला असं वाटतं की प्रकल्प उभे राहतात, नवीन रोजगार निर्माण होत असतात, आणि मग याच्यातून येणाऱ्या अडचणी ह्या सर्वांना एकत्र येऊन सोडायच्या असतात. सुनीती म्हणाले ते खरं आहे, लोकसहभाग पाहिजे. त्यांनी आणि सर्वांनीच एकत्र बसून याच्यातून निर्माण होणारे मुद्दे आहेत ते सोडवले पाहिजेत. पण काहीतरी करायचं असेल तर आता मुद्दे एक एक सांगतो तुम्हाला. उदाहरणार्थ माझा मूळ मुद्दा आहे, किती लोक विस्थापित होत आहेत. हे बघा, 2001 सालची त्या सगळ्या गावातली लोकसंख्या 3100 किंवा 3200. 25,000 एकरच्या परिसरात 3,000 लोक, 3200 माणसं. एक नंबर. 2, त्याच्यामध्ये आदिवासींची संख्या, कातकरींची संख्या 317. एक धामणोळ वगैरे गावातली माणसं आजही तिथेच आहेत, ती गावं सोडून गेलेली नाहीत. ही माणसं विस्थापित होणार, उद्ध्वस्त होणार. ते दीक्षित सुद्धा देशोधडी वगैरे शब्द वापरतात. देशोधडीला म्हणजे काय झालं, एक जे उदाहरण मी एक फक्त वस्ती बघून आलो. आज तिकडे जे लोक अजून सामील झालेले नाहीत त्यांची अवस्था मी बघतोय, आणि सामील झालेल्या माणसांची अवस्था बघून आलो. मी ज्याचा उल्लेख केला तर रामनगर मधल्या 18 लोकांच्या घरी सिमेंटची उत्तम घरं आहेत, त्यांना समाज मंदिर बांधून दिलं आहे, त्यांच्याकडे पाण्याची टाकी आहे, सर्व गोष्टी आहेत. ही जी सगळी माणसं आहेत ती सोडून नाही राहणार आहेत. आज घडीला तिथे असणाऱ्या सर्व लोकांना लवासामध्ये रोजगार आहेत. कोणी ट्रक्स घेतलेत, कोणी तिथे काही ना काहीतरी बाकीचे उद्योग सुरू केलेत, आणि ती सगळी माणसं आज लवासामध्ये, ज्याला देशाचा मिनिमम वेज कायदा आहे, या कायद्यानुसार देशात जे वेतन दिलं त्यानुसार सर्वांना कामं मिळतात. घरातले 3-3 लोकांना कामं मिळत आहेत. मी धनगरांचा उल्लेख केला. या धनगरांच्याकडे थोडेसे मेंढपाळ होते, यांच्याकडे तूप वगैरे होतं. हे तूप किती किलोमीटर पुरी घेऊन जात होते. आज त्यांच्याकडे मी गेलो आणि म्हटलं मला तूप द्या, ते बाई म्हणाले मला तूप द्यायला माझ्याकडे शिल्लक नाही. ह्याचा कारण जो रस्ता झाला त्या रस्त्यावरून ही माणसं टपाटप आज पुण्यापर्यंत पोहोचतात. पूर्वी यांना 10-10 तास जायला लागत होते. हे नव्हतंच काय. तुमचं असं म्हणणं आहे या प्रकल्पाबरोबर स्थानिकांचाही विकास होणार आहे? स्थानिकांचा विकास, त्यात सर्वांना रोजगार आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सुनीती माईंनी जो उल्लेख केला ना 2 लाख वगैरे, त्याच्यामध्ये सगळ्या लोकांना स्थानिकांचाही विकास होणार आहे. स्थानिक माणसं याच्यामध्ये निदान काही माणसं श्रीमंत झाली आहेत. अनेक लोकांची घरे. मी पुन्हा जातोय सुनीती आणि संग्राम थोपटे यांच्याकडे. सुनीती, जर स्थानिकांचाच विकास होणार असेल, 3200 स्थानिक आहेत असं निळू दामले म्हणतायत, तर या प्रकल्पाला विरोध करायचं कारण काय आहे? शेवट तुम्ही म्हणताय लोकसहभाग पाहिजे. स्थानिक माणूस आहे, स्थानिक माणसाची इच्छा जी आहे ती सगळ्यात महत्वाची आहे, आणि स्थानिकांचा विकास होणार असेल तर मग प्रकल्पाला विरोध कशासाठी? तुमचा अट्टहास म्हणून, मेधा पाटकरांचा हट्ट म्हणून कशासाठी विरोध? मी सुरुवातीला पुन्हा सांगितलं त्याप्रमाणे की पहिलं तर बरसगाव धरणामुळे बहुसंख्य लोक विस्थापित झाले होते, त्यामुळे आज हा आकडा सांगतात तो आकडा आहे. दुसरा म्हणजे प्रत्येकच नदी खोऱ्यामध्ये नेहमीच जी जनसंख्या विशेषतः आदिवासी आणि शेतकरी समाजांची राहत आलेली आहे ती नेहमीच कमी असत आलेली आहे, आणि खरं म्हणजे ती तशीच हवी. म्हणजे ज्या पद्धतीने त्या खोऱ्याच्या संदर्भात चाललेलं आहे ती तिथे लोकसंख्या होती, ती त्या खोऱ्याच्या दृष्टीने योग्य अशी लोकसंख्या होती. आणि तिसरं म्हणजे विकास नको असं मी पुन्हा आपल्याला सांगते. रस्ते नकोत, वीज नकोत, पाणी नको, शिक्षण नको असं तर आम्ही म्हणतच नाही, पण हे अनुषंगाने जर त्या लोकांपर्यंत येत असेल तर अनुषंगाने नको, लोकांना हक्काने पाहिजे नंबर 1 मिळायला. दुसरं, लोकांना ठरवू द्या की त्यांना ह्या काय नेमकं हवं आहे, कुठला विकास हवा आहे, त्यांना लवासाचा रोजगार हवाय किंवा कसं. आणि हे तर अगदी आम्हाला दिसून आलेलं आहे प्रत्येक. नाही, पण सुनीती, इथे मला तुम्हाला विचारायचं आहे, लोकांनी असं तुम्हाला सांगितलं का की आम्हाला लवासाचा विकास नको आहे म्हणून, आम्हाला लवासाचे पैसे नको आहेत म्हणून?
निश्चितपणे. आणि मी आपल्या पुढे खरं म्हणजे अशा लोकांना आणू इच्छिते खरं तर. आणि अशी संधी दिली आम्हाला IBN लोकमतनी तर लोक इथे येऊन बोलतील आणि लोकांना सांगू देत त्यांच्यावर काय अन्याय झालेले आहेत ते. नाही, मी असं ऐकलंय सुनीती की लोक तुमच्याकडे एक बोलतात आणि लवासा कंपनीकडे दुसरंच बोलतात. निलू दामले, हे खरं आहे का? स्थानिक लोक आंदोलन करते गेले की त्यांच्याकडे त्यांच्या बाजूनी बोलतात आणि लवासा कंपनीचे प्रतिनिधी गेले की त्यांच्या बाजूनी बोलतात, असं काही राजकारण होत आहे का? असा लवासाच्या लोकांचा अनुभव आहे, नंबर 1. नंबर 2, याच्यामधला एक जे शेळके नावाचे एक ग्रस्त आहे त्यांचा उल्लेख कायम आंदोलनामध्ये होतो. त्यांना मी भेटलो, 2दा भेटलो, त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. बरोबर, हे म्हणतात तशी परिस्थिती नाहीये, त्यांच्या अडचणी आहेत. मला असे दिसतंय की ही सगळ्या खोऱ्यात राहणारी मंडळी होती, ही एका परीने सिव्हिलायझेशनपासून दूर होती. आज सगळे लोक म्हणतात तिथे राहावं, 12-12 तास चालत जावं लागतं अशी परिस्थिती होती. ह्या गावामध्ये 10-15 वर्षापूर्वीपर्यंत अशी अवस्था होती की ज्यावेळी पाऊस पडतो त्यावेळी जर त्या काळात माणूस जर मेला तर त्याचं प्रेत 4 महिने ठेवून द्यायचं आणि नंतर जाळायचं अशा अवस्थेत ही माणसं राहत होती. शाळा नाही, काही नाही. ज्या काळामध्ये सगळा हिंदुस्थान आनंदात होता, ही सगळी ज्या बोंब मारणारी माणसं आहे ती सगळी सुख अनुभवत होती आणि ह्या लोकांनी ती सुख नव्हती, आदिवासींना सुख नव्हती. आता ही सुख त्यांना मिळणं ह्या गोष्टी जर पुढल्या काळात होणार असतील तर का नाकारायचे मला काही कळत नाही. नंबर 1. नंबर 2, त्यांचा जो उल्लेख केला, एक तर पर्यावरण तुम्ही जाऊन बघा, आधुनिक तंत्रज्ञान वापरून कशा रीतीने झाडं वाढवली जातात ते सगळं तिथे पाहायला मिळेल. मी शेतीचा अभ्यासक आहे, मी 15 वर्ष प्रयोग पर्यावरणावर काम केलेलं आहे आणि हे सगळं मी तिथे बघते होत आहे. नंबर 2, सोयेज म्हणतायत, सोयेजच्या ट्रीटमेंटची तिकडे काय व्यवस्था पाहिली का तुम्ही? मी ते प्लांट पाहिलेले आहेत. आता हे प्लांट समजा चुकीच्या पद्धतीने वापरले त्यांच्यावर खटला भरा, परंतु सोयीच्या पद्धतीने वापरलेल्या प्लांट मधलं पाणी इतकं शुद्ध होतं की तुम्ही ते बाटलीमधून पिऊ शकता, ही अवस्था आहे तिथे. आता हा सगळा एक नवीन प्रकल्प आहे, त्याच्यामध्ये नवीन विज्ञान येत आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञानात होणारे कित्येक नवनवीन गोष्टी तिकडे येत आहेत. पण हे लोकांनी पाहिलं तर लोकांची जर अशी इच्छा असेल की आम्हाला 100-125 तुमचं असं म्हणणं आहे सामाजिक कार्यकर्त्यांनी सुद्धा आता डोळे आणि कान जरा उघडे ठेवून बघितलं पाहिजे. हे बघा, माझं असं म्हणणं आहे की मुळामध्ये आधुनिकतेला उद्या जे प्रश्न येणार आहेत त्यांना तोंड द्यायला आपल्या सर्वांनाच शिकावं लागेल. त्यांच्यावरच असं म्हणत नाही तर त्यांना बाजूला ठेवा असं म्हणणं नाही. माध्यमातल्या लोकांना हे कळत नाही, राजकारणातल्या लोकांना तर ते अजिबात कळत नाही. आधुनिक काळामध्ये पण मला तुम्हाला विचारायचं आहे, भांडवलदार जर आधुनिकतेच्या नावाखाली अशा प्रकारे शेतकऱ्यांची लूट करत असतील, लवासामध्ये ती झाली आहे की नाही हा तपासाचा मुद्दा आहे, हा चर्चेचा मुद्दा आहे, तर भांडवलदारांना सुद्धा कायदे लागू केले पाहिजे. एक बघा, लक्षात ठेवा, कायदा सर्वांना लागू केला पाहिजे. बरोबर, भांडवलदार किंवा न भांडवलदार. समजा एखादा माणूस भांडवलदार नाही आणि त्यांनी गुन्हा केला, त्याला कायद्याने लागू होत. समजा एखादा माणूस मार्क्सची शपथ घेतो, समाजवादी शपथ घेतो, त्यांनी गुन्हा, त्यांना नाही लागू होत. कायदे सर्वांना सारखेपणाने लागू होतात. ते म्हणजे लवासाला जर चुकीच्या पद्धतीने जमीन मिळाली असेल कृष्णा खोरेची तर लवासाकडून पैसे वसूल केले पाहिजे सरकार. अगदी करा ना. मुख्य आपल्या देशातला मुद्दा तोच आहे की आजवर हे जे सगळे ज्या लोकांनी राजकारण करत नेले ते बेकायदेशीर वागत गेले आणि त्यामुळे नवीन माणूस एखादा काही करायला निघाला ना की लोक त्याकडे संशयाने बघतात. आज तुम्हाला सांगतो, लवासासारख्याचं काय झालंय प्रॉब्लेम, लोकांना स्वच्छ शहराची सवयच नाही. एक जो लेख मागे छापून आला होता, माणसं लवासातल्या रस्त्याने जातात आणि गुळगुळीत रस्ते पाहिल्यावर त्यांना वाईट वाटतं. अरे, त्यांना जर गुळगुळीत रस्ते मिळाले तर तसे रस्ते आम्हाला मिळाले पाहिजेत, अशी लोकांनी मागणी करायला पाहिजे. आम्हाला रस्ते मिळत नाहीत, त्यांची सारखी मागणी काय चालली आहे की त्यांना पटकन सगळ्या गोष्टी मिळतात. समजा त्यांनी कार्यक्षमतेने एखादा प्रोजेक्ट केला, तुम्ही करा, मग त्यांना मिळालं ते आम्हाला मिळालं पाहिजे असं म्हणायच्याऐवजी आम्हाला मिळत नाही म्हणून त्यांना मिळू नये हे मला वाटतं. मी शेवटी सर्व पाहुण्यांना विचारणार आहे की लवासासारख्या प्रकल्पाकडे कशा दृष्टीने बघितलं पाहिजे. मी ब्रेक घेणार आहे, पण ब्रेक पूर्वी एकदा मला संग्राम थोपटेंकडे जायचं आहे, आमदार आहेत ते. थोपटे साहेब, मला तुम्हाला विचारायचं आहे, इथे जे दामले म्हणतायत स्थानिकांचं योग्य पुनर्वसन झालं, त्यांना नुकसान भरपाई मिळाली, सरकारचे नियम नीट पाळले तर लवासा प्रकल्पाला तुमचा विरोध आहे का? माझा विरोध प्रकल्पाला तर मुळीच नाही, मी पहिल्यांदा ते स्पष्ट केलेलं आहे. आता दामले साहेबांनी बऱ्याच गोष्टी इथे चर्चा केली. जलशुद्धीकरणाच्या विषया संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी इथं मुद्दा मांडला. आता ते म्हटले की स्वच्छ पाणी त्या ठिकाणी बाटलीत भरून पिऊ शकतात, अशा पद्धतीची काही त्यांनी वक्तव्य या ठिकाणी केली. मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की अशा पद्धतीचा जलशुद्धीकरणाचा प्रकल्प जो लवासामध्ये आहे तो तुम्ही पाहिला आहात का? एक. आणि आज जे मुळा मोठ्याचं जे पाणी या ठिकाणी आपण पाहतो ते अगदी उजनीच्या धरणापर्यंत जातं. त्या मुळा मोठा किंवा या हिंजवडी आयटी पार्कमध्ये सुद्धा असे जलशुद्धीकरणाचे असंख्य प्रकल्प या ठिकाणी कार्यान्वित आहेत. परंतु हे सगळं पाणी एवढं घाण
पाणी एवढं ज्या मुळामुठेच्या पात्रातून खालच्या उजनीपर्यंत कसं जातं? भविष्य काळामध्ये सुद्धा एवढी 2 लाख 5 लाख लोक त्या ठिकाणी जर भविष्य काळामध्ये प्रस्थापित होणार असतील, होऊ द्या, होण्याबद्दल काय नाही, पण ह्या सीवेज प्लांट किंवा ह्या जलशुद्धीकरणाच्या संदर्भामध्ये ठोस अशी कुठली उपाययोजना लवासाने